या आपल्या कोकणातील अतिशय महत्त्वाचा आणि सर्व कोकणवासियांना आपुलकीचा असलेला हा शिमगा महोत्सव हा अतिशय तन मन धन या पद्धतीनं हे सर्व कोकणवासी साजरे करतात. व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त जरी मुंबई किंवा इतर बाहेरगावी असले तरी या दिवशी मात्र कोणत्याही परिस्थितीत हे लोक अनेक अडीअडचणी सहन करून या ठिकाणी येतात आणि आपल्या ग्रामदेवतेचं मनपूर्वक स्वागत करतात. गावागावामध्ये, घराघरामध्ये ग्रामदैवत जातं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन सर्वांना आनंद आणि त्याची भरभराट हो असा आशीर्वाद देतं. आणि यामुळे या कोकणवासियांना या भैरीदेव त्याचबरोबर जनाई देवी या सर्व देवदेवतांच्या बाबतीमध्ये अतिशय आपुलकी वाटते, श्रद्धा वाटते. आणि हा असाच सण चांगल्या पद्धतीनं हे कोकणवासी साजरा करतात. त्यांना धन्यवाद. हां, तुमच्या घरातले बबलू चला घ्या. गैरी जोगी श्री रवळनाथ बाप्पा म्हणाच्या बबलू मांडवकर सहपत्नी सहकुटुंब सहपरिवार यांच्या वतीनं आजचं हा भागवलीचं नारळी तुम्हाला अर्पण केलेलं मोठी भरलेले मान्य करून घ्यावं. त्यांना चांगली सुख शांती मिळाली पाहिजे. मुलाबाळांना सर्वांना सुखपाती मिळाली पाहिजे. मुंबई ठिकाणी असतात, नोकरी धंद्यामध्ये सर्वांना चांगलं यश द्यावं आणि असेच आनंदाचे दिवस दाखवून सर्व गोष्टी महादेव. महादारावणी सांगायला का हां, सुचिता तुझी असेल ना? खाली तो खाली झाले मोठे जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पहिला भाग पण बघा. आणि आता मी हा दुसरा ब्लॉग चालू करतो कारण की व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि तिसरा भाग पण आपण करूयात. तर तो देखील व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती बघा आणि हा देखील व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि आता पालखी बघा आपल्या सरांच्या घराची इथे आले. हे सरांचं घर आहे आपलं. आणि इकडून आपण असं आलो आणि सरांच्या इथे थांबलो आणि आपण आता इथल्या जाऊया थोड्या वेळात. आणि आता ना 10 वाजलेत. आपण 7 वाजता निघालो आणि आता 10 वाजलेत. बघूया किती वाजतात. गेल्या वर्षी आपल्याला बरोबर 24 तास लागले होते. या वर्षी बघूया किती टाइम होतोय. तर मंडळी आता बघा 12 वाजलेत आणि आम्ही आता जेवायला आलोय. तर व्हिडिओ कसा आहे नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर चला आता आपण जेवून घेऊया आणि परत भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता जेवण वगैरे झालं. आम्ही झोपलो होतो थोडंसं. आता 4 वाजलेत आणि उठलो. काल रात्री पण आम्ही 3 वाजता झोपलो होतो आणि परत सकाळी 6 वाजता उठलो. त्याच्यानंतर आता परत बघा 4 वाजलेत आणि बघा ब्लॉग स्टार्ट केला लगेच. सबस्क्राइब करा आणि कमेंट करा. बघा बघा आपले पोरं बघा किती आलेत ब्लॉग स्टार्ट करते लगेच. आणि बघा हे आपली गल्ली आहे इकडे. मस्त वरती पताके लावलेत. माझा आवाजच बसलाय. आता बघा इकडे वरती टिटावरती पालखी आले. थोड्याच वेळात आपली ते पालखी आहे आपल्या घरी. हे आपलं घर. हाय गाइस. बघा तेजू इकडे आहे. तेजू रांगोळी काढते. इकडे पिंका आहे. पिंका रांगोळी काढते. आणि आपला आशिष दादाचं घर आहे. हो हो पाठवतो. बघा आता इकडे पण तयारी चालू आहे. आता आपल्या गल्लीमध्ये देव येतील. पालखी येईल मस्त. खूप मजा येते. चला तर आता साहिल दाडवे. साहिल दाडवे तुम्ही काय बोलताय का? लाईक करा, शेअर करा. एक मिनिट. साहिल आपले काहीतरी बोलतायत आज. बघू शकता आपल्याकडे पालखी आहे आणि तयारी बघू शकता. आपले पोरी तयारी करतात सगळ्या. आणि राजादादा आलाय बघा. आणि पालखीचं आपल्या थोड्या वेळात आता आगमन होईल. 2 घरं राहिले. ठीक 4 वाजलेत आणि 1 तासाने फक्त 1 तासाने मांडवकर आळीत धूम धडाक्यात आणि पालखीचा सर्व प्रत्येक घरात येणार आहे. आगमन होणारच आहे. आणि एक कलर बिलर गुलाल बिलाल सर्व आणलेलं आहे. आता फक्त धमाला येणार आहे. बघा आता इकडे समोरावरती टीट आहे आणि हा समोर सभागृह आहे आपला. मुलाची रावडळ. आपले खालूवाले इकडे आहेत. बघा आपली मंडळी चहा वगैरे पितात. आता वरती पालखी आली इकडे आणि आपण जाऊया आता इकडे थोड्याच वेळात. बघा इकडे पालखी आली वरती. बघा आता अजून तर थंडा घेऊन गेला इकडे. आता सभागृह आहे.
मंडळी बघा आता 5:30 वाजून गेलेत आणि आता थोड्याच वेळात आपल्या घरी आपले देव आपल्या भेटीला येतील. आणि आता आपण बघा टिट्यावरती आहे. तर मंडळी बघा, आज दुसरा ब्लॉग मी इथे संपवतोय आणि तिसरा ब्लॉग तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा.